नमः। श्री गणेशाय नमः। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो पांडुरंगाय। नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। तीर्थनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीर्थनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। विनायकं गुरुं नौमि
मुक्ता भवन्ति येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्रीज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृते राघवे ख्याति केली मनुष्याकृते राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियली शिळा शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराजा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधु से बांधिला से तुझे भव सिंधु से बांधिला से तुझे अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपीच केली त्यागिते दिव्य लोकासी नेली त्यागिते दिव्य लोकासी नेली श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वसवावे घर वसवावे घर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर संग असनी शयनी संगाशनी शयनी घडे भोजनी गमनी घडे
घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी हा संकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप संग आसनी शयनी संगाशनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजन गमनी आ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ संग आसनी शयनी संगासनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरायांच्या गाठ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 301 या क्रमांकाचा आपला अभंग आज चालू झालेला आहे. जगद्गुरु तुकोबराय अपेक्षा करतात, इच्छा करतात. बरं हो, की देवाकडे मागणी मागतात. कोणती इच्छा करतात ते की वसवावे घर तर देवे बरे निरंतर. आमचं घर देवानं वस्तीला यावं, आमच्या घरी देवानं वस्तीला यावं, आमचं घर देवानं वसवावं अशी महाराजांची विनंती. कोणला? वसवावे घर तर देवे बरे निरंतर. निरंतर नेहमी. निरंतर या शब्दाचा अर्थ काय होतो? नेहमी आमच्या घरामध्ये देवानं वास्तव्य करावं अशी अपेक्षा तुकोबारांची. का तर ते नेहमी राहिल्यामुळं त्याचा संग होईल. कोणाचा? देवाचा. आशनी बसल्यावर, शयनी झोपल्यावर, भोजनी आणि गमन. लक्षात आलं की नाही? बसला असताना संगती होईल, झोपला असताना त्याची संगती होईल, जेवण करताना संगती होईल, कुठं जायचं यायचं असलं तरी त्याची संगती आम्हाला होईल देवानं घर वसविल्यावर. आणि ती देव घरात आल्यावर काय होईल? आमच्या घरात असलेले संकल्पाधिक विकल्पाधिक, संकल्प विकल्पाधिक हे मावळते आणि पुण्य पाप एक मावळ. संकल्प आणि विकल्प हे याचं कार्य पुण्य पाप ना. मग संकल्प विकल्प मावळतेल आणि पुण्य पापही मावळेल म्हणजे जाईल. संकल्प जाईल, विकल्प जाईल, पुण्य जाईल आणि पापही जाईल. आपल्या घरी देव, आमच्या घरी देव आल्यावर असं महाराजांचं म्हणणं आहे. बरं हो, मावळोनी पुण्य पाप. आणि मग त्यानं काय होईल? तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुका. जे काही काळ आहे, काळ काळ म्हणजे काळ सुखाचा होईल. सुखाळ होईल म्हणजे सुखाचा होईल. काळ सगळा काळ सुखाचा होईल अशी महाराजांची सरळ सरळ अभंगामध्ये अपेक्षा किंवा विनंती देवाकडे आहे. वसवावे घरत देवे बरे निरंतर. ते घर म्हणजे तारसाचं, झोपड्याचं, माळवदाचं, लादणी हे घर नाही. हा 3.5 हाताचं. कोणतं घर? 3.5 हाताचं नाही खरं ते तरी कसं होईल? लक्षात आलं की नाही? आमचं घर आणि ते घरी देवानं राहावं, त्या घरी देवानं. आणि हे घरी देव, तुम्ही देवाऱ्यावर आहेतच की तुमचे, त्या देवाऱ्यावर तुमचे देव आहेत. ते आला नाही राहायला. देव आहेत हो, देवाच्या मूर्ती आहेत, पण देव मधात. आणि या घराला किंमत नाही. कोणतं हे बंगला आहे ते घर येत नाही. ही घर आपली नाहीत, हे देहाचे घर आहेत. कोणाचे घर आहे? आणि आपलं जीवाचं घर आहे देह. जीवाचं घर कोणतं? देह.
आणि देहाचं घर हे लाकडा माती इटायचं, बरोबर आहे ना. या बाहेरल्या घरी देव येणं काय असं काही विशेष नाही. बरं, मग तुम्ही म्हणताल या नरदेह रूपी देहामध्ये देवाने यावं अशी अपेक्षा असेल महाराजांची. मग असे लोक संशय घेतील की मग या घरात तर परमात्मा आहेच की, ते म्हणायला आहे स्वतः की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू आणि का भ्रांताची काम विषयावरी. मग देव नाही का प्रत्येकाच्या हृदयामध्ये? हा आहे. मग महाराज अपेक्षा कशी करायला की देवानं आमच्या घरी यावं, देवानं आमच्या घरी यावं, देवानं आमच्या घरी यावं. आमच्या घरी आहे बाबा, आम्ही असं म्हणू त्यांना कोणला. आणि ते जर नाही आमच्या हृदयातला निघून गेला देव, तर मग आम्ही जेवूही शकत नाहीत, बोलूही शकत नाहीत, बसूही शकत नाहीत. हे आमचं मरण असल्याशिवाय राहत नाही. ज्या अर्थी ते आहे त्या अर्थी आम्ही चलनवलन करतोच, बोलतोच, बसतोच, जेवतोच, खातोच, बोलतोच. सगळ्या गोष्टी त्याच्यामुळंच आहेत ना. चैतन्य म्हणजे देवच आहे ना. असं काही लोकांचं म्हणणं येईल असं म्हणू नका. तुमच्या हृदयामध्ये देव आहे, पण ते सामान्य रूप आहे. कसं आहे ते? त्याचं ते सामान्य रूप आहे आणि सर्वांच्या हृदयामध्ये आहे, पण ते विशेष रूपानं नाही असा त्याचा अर्थ. देव यावा अंतःकरणामध्ये विशेष रूपाने यावा. आता आपलं हे मड आहे आणि या मड्यामध्ये देव नाही यायला पाहिजे, सूक्ष्म शरीरामध्ये यायला पाहिजे. आणि सूक्ष्म शरीरातच देव वास्तव्य करतो. लक्षात आलं की नाही? याच्यामध्ये सूक्ष्म शरीर आहे ना, आणि ते यावं, त्याच्यामध्ये यावं. मग कशाला म्हणले हृदयामध्ये मी रामू, देहामध्ये रामू कुठं म्हणले? हा, हृदयामध्ये म्हणले. आणि मग हृदय म्हणजे काय, हे मळ का? नाही. हृदय या शब्दाचा अर्थ ते होतो की अपंचीकृत पंचमहाभूताचं साभास अंत. काय तुम्हाला हे नाही करणार नाही. अपंचीकृत पंचमहाभूताचं साभास अंतःकरण, हे अंतःकरण. पंचमहाभूत आहे पण अपंचीकृत आहे आणि ते आभास आहे. त्याच्यामध्ये चैतन्याचा आभास, असं प्रतिबिंब, असं अंतःकरण आहे ना, त्याला हृदय म्हणतात. त्याला काय म्हणतात? हृदय. ते खरं हृदय. हे मरळ खोकळा हृदय नाही बरं. हृदय रोग तज्ञ डॉक्टर असतात ना, हा, हे इथं हे फुफ्फुस हे ते, याला हे हृदय म्हणतात. नाही, हे हृदय म्हणतात. ते फुफ्फुस हे ते हे ज्ञान त्यात. आणि हे महत्वाचं आहे आपल्या शरीरात. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, मेंदू आणि हृदय. हे दोन कनेक्शन हे महत्वाचे. मला वाटतं ह्याहीपेक्षा हे महत्वाचं. हिरण्यगर्भ म्हणतात त्याला. हिरण्यगर्भ टाळू खाली असतं ते. आणि तितकीच ती मेमरी, ती मेमरी महत्वाची आहे. ती जर काही कारणानं भनकली सरकली, मग काही व्यवहार कळत नाही, चलन वलन कळत नाही, काय नाही सरकली मेमरी. काय मेमरी गेली, काय गेली? मेमरी खराब झाली माहिती किंवा हे याच्यामध्ये आमच्या जीपच्या त्या ह्याच्यात नाही एवढंच बसवत होतं ते आमचं पद्या. त्याच्यावर कॅसेट हे सगळं जीपला सगळं आहे ना, मी लावित नाही, ते बिघडून बसला होतं. कोण लावायला त्याला? ते होतं त्याच्यात ते चाक का असंच एवढं तव्या घालायचंही होतं. आहे असं नाही. आता हिला आहे आता एवढा तवा कॅसेट असते ती तव्यामध्ये एवढी, आणि ते समजात घालायचं, ते चलत होतं. ते बी पुन्हा दुसरं एक ते काढ मोबाईलमधली जिबली टाकली, ती जिबली टाकली तरी चलत होतं गाणी म्हणते. मग त्याची एवढीशी मेमरी, हजारो गाणी म्हणतात, ऐक ना. आणि मग ती खराब झाल्यावर खरखर मरखर करता नाही का वाटतं. गाणी म्हणत नाही, काय नाही. हे गुन्हा कशाचा? कॅसेट टाका त्या मेमरीचा होत. मेमरी खराब झाली, बरोबर आहे ना. मग तशी ही मेमरी, त्याचं नाव मेंदू. आपण त्याला काय म्हणतो? हिरण्यगर्भ. काय म्हणतो त्याला? हिरण्यगर्भ म्हणतो, बरं. आणि ती महत्वाचं आहे. आणि मग त्या अंतःकरण रूपी घरामध्ये देवानं वास्तव्य करावं. आणि देव राहण्याचं ठिकाण अंतःकरणच आहे ना, बाह्यकरणात नाही देव राहत. तसा तर देव सर्वव्यापी आहे आणि ते सामान्य रूपानं सर्व ठिकाणी आहे. रोमारोमात भरलेला आहे ना. प्रत्येक रक्तामध्ये ते माणसं म्हणतात ना की डॉक्टर सांगतात ते तांबड्या पेशा, पांढऱ्या पेशा,
कमी झाल्या जास्त झाल्या काय म्हणतात ना डॉक्टर लोक. मग या रक्तामध्ये आपल्या नसामध्ये रक्त असतं आणि त्या रक्तामध्ये लाखो पेशी असतात की नाही. कमी झाल्या आरोग्याच्या की ताप वाढते, बरोबर आहे ना. आरोग्याच्या पेक्षा कमी झाल्या की मग ते सारख्या राहिल्या समांतर राहिल्या तर मग ते दोन्हीची टक्कर बरोबर चालते, मग शरीर बरोबर चालतं. ह्याही कमी झाल्यात जमत नाही, त्याही कमी झाल्यात जमत नाही. डॉक्टरला विचारा बरं तुम्ही. आरोग्याच्या वाळल्या निसत्या तरी जमत नाही ना शरीराला, त्या दोन्ही सम राहिल्या पाहिजे. मग सांगा बरं, लाखो करोडो त्या पेश्या त्या रक्तात असतात, मग चैतन्य नाही का? ते वळवळ करतात की त्याला. दुर्बीन नगे बघितल्या दुर्बीनमध्ये दिसतात ना त्या. आता आपलं दही आहे, दह्यातलं खरं तर तुम्ही दुर्बीन बघितल्यावर खाणार बी नाही. हे दही, दह्यामध्ये लाखो ते लहान लहान जंतू आहेत. तुम्ही बघा ते दही, ते दुधाचं समीकरण ते नाचतं आणि नाचलं म्हणजे ते ते जंतू होतात. ते बघ तुम्ही बघितल्यावर खाणार बी नाही. ते सूक्ष्म जर असले बघितले किंवा दुर्बिणीनं बघितले इतके मधात जंतू असतात. ते प्रत्येक पदार्थामध्ये ते आहेतच बिचारे, नाही असं नाही. मग चेतन रूपानं परमात्मा आहे ना सगळीकडे. नाही कुठं ते परमात्मा तुमच्या रोमारोमात नसा नसात रक्ता रक्तात ते परमेश्वराचाच वास आहे, दुसरं कोण आहे? ते चैतन्य, त्याचंच नाव ते अधिष्ठान चैतन्य. ते आहेच की, व्यापकच आहे की ते. पण तसं नव्हे, ते विशेष रूपानं आमच्या अंतःकरणामध्ये परमात्मा यावा अशी तुकाराम महाराजांची देवाला विनंती आहे. ते सामान्य रूपानं तर कामे करतो आपापले, त्याच्याबद्दल वाद नाही. हो, ते सामान्य रूपानं जरी काम करीत असेल तर कोणाला नियमित अनिवार्य आहे. असा असा साक्षी रूपानं राहतो आपला, त्या दिवशीच विषय झाला. मग आता परमात्मा आमच्या घरीमध्ये यावा, घर म्हणजे हृदय. आणि म्हणल्यानं जनाबाई की धैला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. कुठं कोंडीला? देहरूपी घरामध्ये का? नाही. हृदय, हृदय या शब्दाचा अर्थ अंतःकरण होईल. हृदय शब्दाचा अर्थ काय होणार? त्या फुफ्फुसाला आणि याला आणि हे तर ते डॉक्टराचं वरलं मळ. त्याच्या मधात जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाला महत्व आहे. त्या अंतःकरण रूपी जे घर आहे त्या अंतःकरण रूपी घरामध्ये देवानं वास्तव्य करावं अशी तुकाराम महाराजांची विनंती. मग अंतःकरणापैकी मन, बुद्धी, चित्ताने ते कार्यपरत्वे नाव वेगळे वेगळे आले असतील, त्याला ती बाजू वेगळी आहे. अध्यात्मशास्त्र असं सांगतं अंतःकरण चतुष्ट आहे. अंतःकरणाचे 4 भाग आहेत. 4 मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार. बरोबर आहे ना? मग त्याला मन कशाला म्हणतात? सतत संकल्प विकल्प करतं त्या स्पंदाचं अंतःकरणाच्या त्या वृत्तीचं नाव काय आहे? मन. त्याच अंतःकरणात बरं काय सतत चिंतन कोणत्या तरी विषयाचं केलं जातं. कोणत्या तरी विषयाचं, देवाचं असो, संसाराचं असो, गाईचं असो, बैलाचं असो, म्हशीचं असो, कशाचं तरी चिंतन केलं जातं, त्याचं नाव चित्त आहे. बरोबर आहे? त्याच अंतःकरणाचा एक स्पंद आहे मी मी मी. अशा प्रकारची उर्मी उठते, स्फूर्ती उठते, त्या स्पंदाचं नाव आहे मी पदाचं, मी स्पंदाचं नाव आहे अहंकार. आणि मनाच्या चंचलतेच्या बरं काय आणि निर्णयाचा विचार करणारी जी स्थिती आहे, जी स्थिती किंवा जी वृत्ती, त्या वृत्तीला बुद्धी म्हणतात. बुद्धी ही निश्चयाचं काम करते. अशी इति निश्चयात्मका बुद्धी, निश्चय करण्याचा स्पंद आहे, त्याला बुद्धी म्हणतात. एकाच अंतःकरणाचे 4 नावं पडले. ते नावे जरी पडले तर कार्य परत्वे नाव आहेत, वास्तविक अंतःकरण एक. असं अंतःकरण एक आहे. आणि त्या अंतःकरण रूपी घरामध्ये देवानं वास्तव्य करावं असं म्हणणं कोणाचं आहे? तुकोबारायचं. मग आपल्या अंतःकरण रूपी घरामध्ये देव आहे का? बोला. नाही. सामान्य रूपाने विशेष रूपाने. अरे बाबा सामान्य रूपानं हाय बाबा, पण विशेष रूपानं वास्तव्याला आलाय का? विशेष रूपानं जर प्रकट झाला तर राहील का अंतःकरण? असं काय म्हणजे संशय. कसं कसं? विशेष रूपानं प्रकट झाला तर हो राहील का अंतःकरण? अरे अंतःकरणात विशेष रूपानं राहणे म्हणजे स्मृतीत राहणे असा त्याचा अर्थ घ्या. लक्षात आलं की नाही बोललेलं? कारण काय देव सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे? सूक्ष्म आहे, अनुरुणुया.
अणु ते मोठ्याचं नाही, महत्व महिन नाही बोला, अनुरून या. अनुरून कशाला म्हणतात? ते सवण्या वाटत येतं ते किरण आपल्या घरी सवणं किंवा आता हे पत्राला छिद्र असावं, छिद्रा वाटत ऊन येते. आणि त्या उन्हात आपण बघितल्यावर लहान 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 दिसतात बघा, ते खालीवरी खालीवरी ते आहेत का नाही जीव? हा, मग इथं आहे का नाही? आता दिसत नाही, इथं दिसत नाही, आणि ते तीव्र प्रकाश झाल्यावर दिसतात. मग हे येत आता तोंडात माझ्या चालले आहे की नाही चालू आहे. हा, मग डॉक्टर ते मागा नाही का कोणता रोग झालता, थोबाडा बांधा मुंगस घातलेले सदा, ते रोग झालता मागे तवा. लयच लोक भेऊ लागली की हा, त्या पोराण्यामध्ये गाथ्याचं चिंतन, हा मंदिरात बंधन झालं की त्या सरकारचं, कुठे एक जागी बसू नका, माणसं गोळा करू नका, असं होतं ते. आता काय मग हे लोक म्हणले विनायक भाऊ हे होते, विनायक भाऊ तोंडाला मुंगस लावून बसले असे. महाराज असे हे ह्या सगळ्या वातावरणात असं तुम्ही फिरा, कुठेही लहान 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 लहान, तर काय त्याचं नाव आहे अणु. बरं, ते अणु रेणूतनं सूक्ष्म सूक्ष्म आहे, आणि त्याहून लहान आहे देव, त्याच्यापेक्षा देव लहान आहे. आणि ते लहान असल्यामुळं कशात बी मावू शकते, कशात बी मावू शकते, त्याच्याबद्दल वाद नाही. मग तुकोबारायांचं म्हणणं विशेष रूपानं याचा अर्थ हे असा अर्थ करायला की सावयव यावा, असंच ना? बरोबर आहे ना? लाकडाचं विशेष प्रकट झालं तर आदमी राहत नाही, तसं मला विशेष रूपाचं प्रकट झालं. तुझं नाही, तू इथं ते मत कसं घ्यायला तू सांगू का तुला? मला कळायलंय ना तुझं मत यायलंय की देवानं हृदयामध्ये साकार रूपानं सगुण रूपानं राहावं असे म्हणाले की महाराज असे म्हणेनात. सगुण रूपानं एवढा मोठा परमात्मा सगुण साकार हृदयामध्ये, आणि मग ते बसेल तरी कसा ह्यामध्ये? सावता महाराजांनी कृप्यानं पोट चिरलं, नामदेवरायला ते दाखविला, मग बरी मेले नाही तर मग टाचलं कोणी पुन्हा ते पोट? अरे बाबा, तर काय ह्या काही गोष्टी असतात ना, याच्या अर्थ लाक्षणिक लावावे. लक्षात आलं? देव विशेष रूपानं चित्तात यावा असं मी जे म्हणालोय ना, विशेष म्हणजे सगुण रूपानं साकार रूपानं अवयव रूपानं यावा असं महाराज म्हणिनात. मन हे राम झाले. हा, देवाला हा म्हणजे चित्तात देव यावा. कशात यावा? आणि देव वसे चित्ती कायला म्हणले? देव वसे चित्ती, तर त्याची घडावी संगती. मग आपल्या अंतकरणात हृदयामध्ये शरीरामध्ये इकडं तिकडं चलन वलन करण्यासाठी सामान्य रूपानं परमात्मा सर्व जीवाच्या स्वरूप ठिकाणी आहे की नाही? आहे, पण चित्तात आहे का? हा, हे बोल. मग तुमच्या चित्तात आहे काही नाही भाऊ? नाही. तुझे आहे का यानबा? चित्तात काय? मग विषय ते खरा म्हणा का खोटा? खोटा म्हणल्या इथं आमच्यापाशी खोटं म्हणतात र. तुम्हाला खरं वाटतं तेव्हा हिंडतात उगाच ते. होय, खोटं वाटल्यावर हिंडल का? खोटं वाटल्यावर का? काय म्हणले? अहो ज्ञानेश्वर महाराज म्हणले एका बाईनं जेवायला केलं, पडला बी एक जणला, आणि जेवाय केलं म्हणले, आणि तिनं रोगरची कुपी त्या जेवणात टाकली, त्या पायस करू लागली, दुधाचा पायस, आणि त्या पायसामध्ये तिनं रोगरची कुपी टाकली. हिला मारायचं असं लिहायला समजा, आणि त्यानं डोळ्यानं बघितलं. कोणी? खाणारानं. आता जेवते नाही? जेवल का ते? सांगा बरं. ती बाई पाय पडली नाही काय 1000 लाख 10 लाख देते म्हणली तुम्हाला, जेवते ते? विषय रांधलेली रस होय, जय जेवणारा जरी ठाऊकी होय, तरी ती ताटची सांडोळी जायच्या पैशी या संसारा काय समजता जाणी देजी अनित्यता, ते वैरागी दौडिता पाठी लागे. अरे खोटा वाटल्यास तुम्ही करीतच नव्हते, साक्षात खरं वाटायला तुम्हाला, खोटं वाटायला होय? डिंगण्या आपा इकडं सोडपेटला आठवून ये, तिकडं आठवून ये, इकडे काय उलटे पालते. आता भास्कर पाठवलेला खोटं वाटतंय का खरं वाटतंय? खोटं हे खोटं वाटतंय का ते?
ते खरे वाटते. हा आणि तुम्ही त्याच्या शब्दाला बोलतात असं तर हातात बोलते ती आपाला काय आणि आपा बोलते बरं का नाही. नाही 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 हे बघ बरं काय हे आपल्याला खोटं वाटत वाटतंय. खोटं कोणाला वाटला का खोटा प्रपंच. हा प्रपंच हा खोटा शास्त्री निवडीला पाहिजे. साक्षीला सद्गुरू तो साक्षीला कोण पाहिजे सद्गुरू. शास्त्रानं प्रपंच खोटा निवडीला आहे. पण आपल्याला शास्त्र जरी कळत असलं तर सद्गुरूनं आणखीन सांगितला नाही. मग शास्त्रानं सांगितलं आपल्याला पटन तेवढं त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. कोणतं ज्ञान ते परोक्ष ज्ञान तितकं ते ठसना ना. आणि गुरु प्रचिती म्हणजे मग आत्म काय अपरोक्ष ज्ञान होते. अपरोक्ष ज्ञान झाल्यावर अनुभवात आल्यावर मग मात्र खोटा वाटेल तो. पण खोटा वाटला ते वाटला कोणला रामदास स्वामीला. शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मुहूर्तम. बरं काय असं ब्राह्मण म्हणलं सावधान म्हणल्याबरोबर तोडी हाणली नवरदेवान. हो जाम हे आपली समर्थ जाम. असं त्या रामदास स्वामीनं लग्नामध्ये लग्न जमलं पण ते त्यांचं नाव काहीतरी ठक्कर आहे ठोसर नाव रामदास स्वामीचं बरोबर. त्यांचे पाहुणे जुने इथं माजलगावच्या पलीकडून एका गावाला कीर्तनाला गेलो तो पुरुषोत्तमपुरी नाही गंगाच्या काठाकडे तौर नावाचे लोक आहेत आज नाव. आपले पाहुणे मराठ्याचे कोणते तौर. हा ते जरा वाढतात नावच तौर आहे त्याचं. त्याला काय कमी जास्त जमत नाही. हे गडून मडून चोरी पण पटत नाही त्यांना कोणला त्या तौर आहे. हा नाही तवऱ्यामध्ये राहतात बरोबर आहे त्यांचा. वागणं निक्क आहे त्यांचं होय. निक्क वागणाऱ्याला महत्व देणार की नाही तुम्ही. ओग मोकार वागायचं काही म्हणायचं आपलं की नाही आपल्याला मान्य नाही. नाही खरं बोलायचं. मला ते तौर आहे. तिकडे कीर्तनाला गेलतो त्या गावाला का बा त्या माणसाने मला बामणाच्यात बसविल. आता काय करावं. त्याला कोणतरी सांगितलं महाराज लय कडक आहे. मग त्याला वाटलं याची व्यवस्था बामणाच्यात करावं. ते तर मनानं ठरलं काही. चला म्हणली ते तर बघेल बामणा बसा म्हणली. मला मिळालं बामणाच्या घरी काय राहणार तिथे काय पाटलं नाही त्या गावात. मनाच्या मनात म्हणलो बामण भाविक होतं माझी वरद असतं त्याच्याबद्दल जेवण खावं. पण शेवट हवंय का म्हणते तर ते म्हण अवघड होतंय हो. मग त्या हळूच म्हणलो त्या कारभाऱ्याला मी म्हणलं ब्राह्मणाच्या घरी बसविलं तुमच्या गावात हे तौर पाटलंय जाऊन. ते म्हणले हो. मी इथे का म्हणजे तुम्हाला कमी जास्त जमत नाही काय अरे म्हणलं. अरे मराठी माणूस आहे धनगराच्या जी बसतोय पोटच उपाशी मेलं. बरं ते मामन सांगू लागला. ते म्हणला जुनं रामदास स्वामीचं सोय पण आमचं ठोसर आहेत ना ते आमचे जुन्या काळातली आत्या वगैरे त्याच घरात त्यांच्या खानदानी जे पाहुणे आहेत ठोसर ते आमचे पाहुणे आहेत. रामदास स्वामी आमचे पाहुणे आहेत म्हणले. म्हणजे रामदास स्वामी होऊन गेले 400 वर्षापूर्वी. पण त्यांच्या वंशाचे जे आमची सोय पण आहेत म्हणले. आम्ही हा ब्राह्मण होता ना खानदानी ब्राह्मण होता. त्याच्या घरी जेवण खावण ते आरामदार शिकून पुन्हा कीर्तनाला गेलो. अरे हे रामदास स्वामी बघा लग्न ठरलं त्या मुलीचं आणि ते लग्न आणि लग्न लागणार हळद लागली आहे आणि सावधान म्हणल्याबरोबर सावधान झालं. जे पळून गेले ते नाशिकला तिथं गोदावरीच्या डोहात तपश्चर्या केली आणि पुन्हा गेले तिकडे सापडला आणि इकडं तिकडं साताऱ्याकडं. बरोबर आहे ना. मग सांगा सावधान म्हणल्याबरोबर सावधान झाले का. विषय रांधिली जय जेवणारा ठाऊ. तुम्हाला कळलं का मधलं विष आव तुम्ही ते मिटक्या मारू मारू खायले होय. परिणाम काय होणार आहे भरत. नाही आज खाताने खाणार ते काय 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 बचनागा सिंहधुरता बचनागाची हो ते गोड लागते खाताने हा पण परिणाम मरणाचा आहे. तसं विषय वाटते तुम्हाला हा गोड पण नाही. पुढे अवघड यमदंड. पुढे अवघड यमदंड. यमदंड अवघड आहे हे. बर विष खाल्लं ते एका जन्मात मारी एका जन्मात मारते. विषय सेवन केले
जन्मोजन्मी तुम्हाला जन्म मरण चुकत नाही, जन्मायचं मरायचं जन्मायचं म्हणजे 1000 भाऱ्या मारते कोण? विषय. म्हणजे विषयामध्ये आणि विषयामध्ये एवढा जमीन आसमानचा फरक आहे. लक्षात आलं महाराज? हे संतांना कळाले मधलं अनिष्ठत्व किंवा अनित्यत्व अनिष्ठत्व हे सगळं संसारातलं विषयातलं कोणाला कळालं? संतांनाही कळालं आणि याला मुमुक्षुला कळालं. कोणाला कळालं? मुमुक्षुला कळालं. मुमुक्षुला कळल्याशिवाय मुमुक्षु भवस्वर्गाव बघ मुमुक्षु योग ज्ञाना वळंगले पुढती नैव या निघाले पाहिजे. त्यांना कळाले. नको 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 आपल्याला अनित्यत्व नाही कळालं रे. नाही कळालं म्हणून तर मिटक्या मारू मारू जीवन चाललेले. बरोबर आहे ना? अनित्यत्व कळा माणसाला अनित्यत्व. मग आपल्या चित्तात चित्तरूपी घरामध्ये काय आहे? विषय. मग जोपर्यंत चित्तात विषय तोपर्यंत तुमच्या घरी देव येऊ शकत नाही. घरी म्हणजे चित्ती. घरी म्हणजे कुठं? चित्तात. तुमच्या चित्तात अंतकरणात त्यालाच हृदयात म्हणतात. हृदय म्हणजे चित्त. हृदय डॉक्टरांनी जरी शब्द वापरला या बॉडीला, या बॉडीतल्या फुफ्फुसाला याला त्याला डॉक्टर काय म्हणतात? हृदय. पण हे फुफ्फुसन हाडण मांसन हे तेन रक्तन हे हृदय नाही हो. मधली जिबली महत्वाची आहे. कोणती जिबली? अंतकरण रूपी जिबली. ती महत्वाची आहे. त्याच्यात देव यावा. कशात? अंतकरण. हा हे फुफ्फुस आहे, हे हाड आहेत, हे मांस आहे, हे चर्मवरी लावून टाकलंय खोबला. बरोबर आहे ना? त्याचं इंग्रजीत नाव मला वाटतं हर्ट आहे काय नाही का? हर्टच म्हणतात ना. हर्ट म्हणजे हृदय. हृदय विकार. हर्ट अटॅक. बरोबर आहे ना? हर्ट अटॅक असंच म्हणतात ना. ते हार्ट अटॅक अपभ्रंश आहे ना? म्हणता येत नाही म्हणून हार्ट अटॅक म्हणजे हृदय विकारचा झटका. काय अटॅक म्हणजे झटका आहे ना? बरोबर आहे ना? असा त्याचा अर्थ आहे. महाराज हृदय त्या कातड्याला मांसाला नाही म्हणायचं. हृदय त्याला म्हणायचं हृदयबंदी खाना केला. आणि आता विठ्ठल आपलं हे चाललंय की मग हृदयबंदी खाना केला म्हणजे चित्तात खाना केला. अंतकरणातलं चित्त एक स्पंद आहे ते महत्वाचं आहे. कारण काय? चित्त सत्वगुणाचं कार्य, बुद्धी सत्वगुणाचं कार्य, अहंकार तमगुणाचं कार्य, मन रजगुणाचं कार्य. लक्षात आलं की नाही बोललेलं? बालू काय म्हणायलो? मन कशाचं आहे? रज आहे. रज मन रज आहे. रज आहे मन. अहंकार तम आहे आणि बुद्धी सत्वगुणी म्हणून ज्ञान आहे. निर्णय त्याच्यामुळे देता येतो तिला त्या स्पंदाला. लक्षात आलं? आणि चित्ताचा म्हणून ते बुद्धीची देवता बृहस्पती आहे किंवा ब्रह्मदेव कोणी मानतात ते सोडा. मनाची देवता चंद्रमा आहे. अहंकाराची देवता रुद्र आहे. बरोबर आहे ना? चित्ताची देवता कोण आहे? वासुदेव आहे. बरं काही नाही भाऊ? हा मग अशी चित्ताची देवता वासुदेव आहे आणि ते सत्वगुण आहे त्यामध्ये चित्तामध्ये. अशा चित्तामध्ये परमात्मा येऊन वास्तव्याला राहावा अशी अपेक्षा कोणाची भाऊ? तुकोबारे. वसवावे घर तर देवे बरे निरंतर. आणि नेहमी चित्ता देव राहावा. निरंतर शब्दानं नेहमी. मग आता तुमच्या आमच्यात बी कवा कवा येते पाया पडण्यापुरता येते की नाही कोणाच ठरतो? हा माझ्यात थोडा थोडा येते म्हणून हा दर्शन घेताना. हा तो आहे म्हणूनच आपण दर्शनाला जातो. अहो तसं नाही चाललं हो. ज्या वेळेला तुम्ही इथं बसा का तिथं बसा. पण आता तुम्ही जाता तो वारीला राहो. तुम्हाला वाटतं की नाही हो आम्ही वारीला जातो आणि आम्हाला देवा दर्शन होते? आम्हाला इथं होत नाही. जा तिकडं. आम्ही करतो दर्शन कुठं? हा तुम्ही ते एक वार करीत असाल 15 दिवसात. आम्ही रोज करतो. हेमातीर निवासाय पंढरीपूर वासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. आणि त्यावेळेला कुठे जाऊन आलो आम्ही? पंढरपूरला. हा बरोबर आहे की नाही? तुम्हाला वाटतं का इथं इथं मड असेल आमचं?
मग आम्ही पंढरपूरला गेलो की नाही? हो. मग तुम्हाला वाटतं की आम्ही वाऱ्या करतो? आम्ही तर रोज वारी करतो. आणि शरीरानं चाललोच वाटेल, हा शरीर घेऊन चाललो. हा, शरीर घेऊन तुम्ही चालले, आम्ही चित्तानं जातो. पण जातोच हो, पण तितक्या पुरतं लगेच वापस. कारण की आमचं विषयरूपी घर आम्हाला सुटणार झालं. हे इथं लगे म्हणजे तिथं जातोच आणि तिथून लगेच इकडं म्हणजे नेहमी आमच्या चित्तात देव नाही. चित्तात येतही असेल तितक्या पुरते, पण नेहमी नेहमी येत नाही. आणि त्यांच्या चित्तात नेहमी असतो. कोणाच्या? संतांच्या. मग तुकाराम मला तीच त्याच्यात मागे मागितली देवाविषयी चित्ती त्याची गरज. ज्ञानोबर आहे नेहमी देवाला चित्तात ठेवणार. बरोबर आहे. तुकाराम महाराजांच्या पूर्व आचार्य आहेत ना, ज्ञानोबाराय, शंकराचार्य आदी करून नामदेवरायजी, हे तुकाराम महाराजांचे पूर्व आचार्य आहेत, नाथ महाराज. मग यांच्या या लोकांच्या चित्तात देव सतत राहत होता की नाही? राहत होता. म्हणून त्या लोकांची संगती आम्हाला घडावी अशी अपेक्षा केली. बरं काय, आईची आवडते मना देवा पुरवावी वासना. हा, त्या अभंगात तेवढं की देव चित्तात राहतो त्याची संगती मला घडावी एवढीच अपेक्षा होती. का तर त्यांची संगती केली, ज्यांच्या चित्तात देव आहे त्याची संगती केली की ते चित्तातला देव आपल्या चित्तात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांची संगतीची अपेक्षा तिथं केली आहे. आणि इथं ती नाही अपेक्षा करता डायरेक्ट कनेक्शन सारा बघायला बरं सगळं देवा तू माझ्या चित्तात नेहमी राहावा. वसवावे घर देवे बरे निरंतर, चित्तरूपी घर, अंतकरण रूपी घर. आणि त्या घरामध्ये देवानं निरंतर नाम नेहमी वास्तव्य करावं अशी अपेक्षा जगद्गुरु तुकोबा यांची. महाराज ज्यांच्या चित्तात देव आहे का, तर मग काय महाराज, त्यांचं चित्त निर्मळ झालं. निर्मळ चित्ते झाली नवनीते. त्याची खून आहे ते, त्याची खून आहे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पादर बरोबर आहे. होतो रे काळ गरजत आंबर मातले वैष्णव वीर. बरोबर आहे महाराज. ज्याच्या चित्तात देवाला, त्याच्या चित्तातले विकार काहीही राहू शकत नाही की त्याची खून. म्हणून तो म्हणले तुका म्हणे ज्याच्या देवाला घरा त्याच्या पुढे चिरा संसार. बरोबर आहे ना. तुका म्हणे ज्याच्या देवाला घरा त्याच्या पुढे चिरा. पडला का तुमच्या संसाराला चिरा? नाही. मग आला का देवा आपल्या घरी? नाही आला. मग तुकाराम महाराजच्या घरी यावा ही अपेक्षा आहे. बरं काय भाऊ, त्यांच्यात नव्हता का घरी? आपल्यासाठी म्हणले असते. महाराज खरंच चित्तरूपी घर महत्वाचं आहे. बरं का, खरंच चित्तरूपी घर महत्वाचं. आणि हे पहा, चित्त सगळ्यात महत्वाचं शरीरात काय असेल तर चित्त सगळ्यात महत्वाचं. म्हणून देवानं तुकाराम महाराजाला चित्त मागले. ते देव काय म्हणले, तुम्ही मला चित्त द्या. हा, तुकाराम महाराज म्हणले वा आमचं तरी चित्त मागायला आहे. बरोबर आहे. आणि चित्त आपल्याबद्दल गेल्यावर डोंबलं राहिलं का जवळ? मग आपलं चित्त गेल्यावर आपल्या जवळ काय राहिलं? प्रेत. बरोबर आहे की नाही. जवळ नाही चित्त तर काय मांडले प्रेतच घेऊ. चित्त जवळ नसल्यावर प्रेत आहे, बरं आहे. आणि हे जर देवाला दिलं तर मग आता काय राहिलं आपल्या जवळ? म्हणून तुकाराम महाराज मोठे अटकल बाज आहे. ते म्हणले घेऊन या चित्त, नाही चित्त घेऊन या तू काय आयशे मध पाशी सांगा आधी. मला त्याच्यावर कीर्तन झाले का? गेलाय का? आंधळे का? मुरल्यांना असतील आहे का? आपल्या घेतला होता असे का? घे महाराज, काय सुंदर अभंग आहे. चित्त घेऊन या तू काय घे, आईचे मधपाशी सांगा तरीच पंढरीला करील नेगे जया तुटी येईल. भीती सिद्धी काही दावी द्यावीला मद नाही आस मुक्तीची. तुका म्हणे तुझे माझे घडे तर भक्तीचा भावरे नाही. त्यात तोला मला तर हे नाही मागितलं. लय डोसके माझे हे बी कोण हा हे शेर तर ते सवा शेर आहे. महाराज चित्त सगळ्यात महत्वाचं शरीरामध्ये. म्हणून तर आहे
आपलं चित्त जर याच्यात नसेल तर काय उपयोग आहे मला. म्हणून चित्त काय बरं काय देव देवलाच आहे, देह देवलात आणि चित्त पायथ्यात. म्हणजे आपलं शरीर माऊलीच्या दर्शनाला आणि मूळ चपलावर लक्ष. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ चित्त नाही आम्ही तरी ते व्यर्थ. वा आता हनुमान म्हणाला ना हा परवाशी मै पाय तुडू लागला की हनुमान पाय दाबीत दाबीत म्हणला मला आपली मागली अभंग पाठ झालीत म्हणला दाखव म्हणून. मग ते पाय चोरीत चोरीत मला अभंग त्यानं 2-3 म्हणून दाखले भाव. ते कोणते हे बघा दुर्बळ अवघी जन न संधी अवगुण हे पाठ आहे त्याला. 2 अभंग विचारा त्याला. तुम्हाला झाला का पाठ कोणला कोणतरी म्हणून दाखवा बरं. ती येडं म्हणताय मग काय म्हण मग तुम्ही येडे का ती येडं मग तुम्हीच येडे म्हणावं लागेल किंवा त्या छान म्हणावं लागेल किंवा ते 2-3 अभंग मला म्हणून दाखवले म्हणून म्हणायलो म्हणले त्या तो पाय चोरीत आणि पुन्हा मला म्हणायला मला कीर्तन जमल का घे म्हणा कीर्तनाचे. पुन्हा इकडे बघा त्यानं मला कीर्तन बी करून दाखविला नो. तुम्हाला ऐकायचंय का त्याचं कीर्तन ऐकायचंय का तुम्हाला आत्ता करायला होतं त्याला. महाराज लबान नाही का असा आपण घेतला बरं. दुर्बळ हे अवघे जन नारायण वेणमुख आधी म्हणून दाखविला. त्याच्यावर म्हणला हे सगळे लोक असे तुकाराम महाराज म्हणाले हे सगळे लोक दुर्बळ आहेत. कशानं दुर्बळ झालेले आहेत तर तुम्ही मी लिहिलेलं मी सांगितलं लिहिलंय काही होते ना हे वैराग्याची शक्ती यांच्यात नाही म्हणून हे दुर्बळ झालेले आहेत. असं कीर्तन मला पूर्ण अभंगात करून दाखवलं होत्या ना. म्हणजे माझ्याचे ट्रेनिंग करायला ते बरं आहे गड्या हो. आणि अशी ट्रेनिंग झाली अभंग पाठ झाल्यावर कीर्तन करतंय मात्र पैसे घेतले आणि हे ज्ञान आमने महाराज कॅसेट टाकीत होत. आणि देव चित्तात नसेल तर काहीही उपयोग नाही. म्हणून तुकाराम महाराजांना वाटते देव चित्तात असावा. मग काही बऱ्याच लोकांच्या तितक्या पुरता दर्शन करण्यापुरता चित्तात येत असेल. आता गृहीत धरा आम्ही 2 घंटे कीर्तन करतो. अभंगाचं व्याख्यान करत असताना त्या अभंगात घुसलेलो 2-2.5 घंटे म्हणून साधना बरी आहे. प्रवचन कीर्तन ही साधना का आम्हाला तिथं गुंतविती नाविलाज म्हणून आम्हाला जरी आवडत नसला देव तरी पण 2 घंटेची कीर्तन अभंगाच्या निमित्तानं आम्हाला तिथं राहावं लागतंय. चला मग आमच्या 2-2.5 घंटे देव येतंय दर्शिक असं म्हणून येत नाही तितका पक्का पण येत आहे. आता ते म्हणते तसं न ग आम्हाला निरंतर राहावा. निरंतर शब्दाचा अर्थ 24 घंटे अजन्म म्हणजे सतत चित्तात आमच्या देव असावा. वसवावे घर तर देवे बरे निरंतर बरे वसवावे घर. काय देवानं घर आमचं वसवावं बरे म्हणजे बरं होईल. देवानं घरात आमच्या वास्तव्य केलं राहायला देव येऊन तर आमचं बरं होईल असे महाराज अपेक्षा करू लागले. आपण इथंच चिंतन ठेवू. आता काही टाइम झाला ना 8 वाजले. सूचना